नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम. प्रेक्षकाहो, आपण सुरू केलेल्या या चॅनलच्या प्रस्तावनेमध्ये आपण खऱ्या सुखाची अनुभूती, खऱ्या सुखाची ओळख, तसेच आत्मिक सुख कशात आहे, तथागत गौतम बुद्ध काय सांगतात, तथागत गौतम बुद्ध यांनी म्हटल्याप्रमाणे अंधविश्वासाने माझी शिकवणूक स्वीकारू नका. मी सांगितलेले विचार योग्य असून तपासून योग्य असल्याची खात्री करूनच ते स्वीकारा आणि अनुभूतीला विचार पटले तरच ते स्वीकारा. आज बौद्ध धर्म हा सर्वोत्तम धर्म असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. या भागामध्ये बौद्ध धर्म आहे तरी कसा याबाबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका शिंदे आणि आपण बघत आहात विचार बुद्धांचे यूट्यूब चॅनल. आमच्या चॅनलला सर्वप्रथम लाईक, सबस्क्राईब करा. तर विचार बुद्धांचे या चॅनल मार्फत आपण आज बौद्ध धर्म आहे तरी कसा यावर प्रकाशझोत टाकणार आहोत. धर्म म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात सध्या विविध विचार घोळत आहेत आणि धर्म कोणताही असो, प्रत्येक माणसाने कोणता तरी धर्म स्वीकारलाच पाहिजे. तसेच तो धर्म त्याच्या विवेक बुद्धीला पटलेला असला पाहिजे. जो माणूस धर्माच्या तत्वांचे आचरण करीत नाही तो माणूस समाजाला धोकादायक बनू शकतो. वैज्ञानिक आणि मानसशास्त्र यांनी मानवी जगाचे क्षितिज विशाल केले आहे, यात शंकाच नाही. परंतु त्यांना मानवी जीवनाचा हेतू निश्चित करता आलेला नाही. एखादा आदर्श धर्म तो हेतू सांगू शकतो. केवळ श्रद्धा, परंपरा, रूढी किंवा सिद्धांतावर विसंबून न राहता स्वतःच्या संतुलित मनाला पटलेला धर्मच प्रत्येक माणसाने निवडला पाहिजे. कोणालाही दुसरा एखादा धर्म लादण्याचा अधिकार नाही. कोणीही दुसऱ्यावर आपला धर्म लादण्यासाठी त्यांच्या गरिबीचा, अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या भावना चाळवण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाने स्वतःच्या मनाप्रमाणे धर्म स्वीकारला पाहिजे. स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे आणि बौद्धिक क्षमतेप्रमाणे धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असले पाहिजे. एखादा धर्म त्याचे तत्वज्ञान समजून न घेताच तो धर्म आंधळेपणाने स्वीकारला तर त्या धर्माचे आध्यात्मिक मूल्य हरवून बसेल आणि अनुयायी त्याची प्रतिष्ठा घालवून बसतील. चांगले आणि वाईट यातील फरक जाणण्यासाठी मानवांना सामान्य ज्ञान आणि विचार करण्याची बुद्धी मिळालेली आहे. ते स्वतःला वातावरणाशी जोडून घेऊ शकतात. म्हणूनच जो त्यांना स्वीकार्य वाटतो व त्यांच्या मानवी शहाणपणाला योग्य वाटतो तोच धर्म त्यांनी स्वीकारावा. त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, पण तसे करताना कोणताही दबाव टाकला जाऊ नये. डॉक्टर भदंत केशरी धम्मानंद नायक महास्तवीर यांनी अनेक पुस्तकांमध्ये आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या बौद्ध धम्म आहे तरी कसा या पुस्तकात ते म्हणतात की आम्ही ज्या धर्माची ओळख करून देत आहोत तो धर्म म्हणजे एक व्यवहार्य शिक्षण पद्धती आहे. ती मनावर सुसंस्कार घडवते. हा धर्म सुमारे 25 शतकांपूर्वी एका महान प्रतिभावंताने आणि कणवाळू गुरुने अखिल मानवी समाजासाठी निर्माण केला. एकमेव मध्यम मार्ग, सदाचारी जीवनशैली, नैतिक तत्वाधिष्ठित जीवन पद्धती आणि स्वातंत्र्य व तर्कशुद्ध विचारसरणीवर आधारलेला धर्म म्हणूनही हा धर्म ओळखला जातो. हा धर्म आपल्याला 3 मुख्य गोष्टी करायला शिकवतो. एक म्हणजे वाईट कृती करणे टाळा, आणि 2 चांगली कृती करा, आणि 3 म्हणजे मन शुद्ध करा. हा उपदेश तसा अगदी सोपा आहे बरं का, अर्थपूर्ण आणि व्यवहारी आहे. तरीही प्रत्यक्ष आचरणात आणताना लोकांना कठीण वाटतो. त्याचे खरे कारण माणसांमधील मूलभूत दोष हेच आहे. या धर्मामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट माणसाचे नैतिक आचरण हीच आहे. या धम्माचा महान गुरु एकदा म्हणाला होता, माझा उपदेश या आणि विश्वास टाका असं सांगत नाही, तर या, पडताळून पहा आणि मग आचरणात आणा असं सांगतो. धम्म लोकांना व्यवस्थित अभ्यास करून जाणून घेण्याला उत्तेजन देत आणि स्वतःची निर्णय शक्ती वापरून तो स्वीकारावा की नाकारावा ते ठरवण्याची संधी देतो. या धर्माची तत्वे नीट समजून घेतल्याशिवाय तो आंधळेपणाने स्वीकारावा असे कोणालाही सांगितले जात नाही. अतिरेकी धार्मिक संस्कार आणि कर्मकांड यांना खऱ्या अर्थाने धार्मिक मूल्य अथवा महत्त्व नसते.
अशी कोणतीही अंधश्रद्धा आणि कर्मकांड किंवा गर्भित तत्वे यांना स्थान नाही. या धर्मातील प्रत्येक गोष्ट पारदर्शक असते. अनुयायांना धर्मोपदेश तपासून पाहण्याचे, शंका समाधान करून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. या धर्माच्या संस्थापकाचा असा आग्रह आहे की एखादी गोष्ट कोणा मोठ्या संत महात्म्याने सांगितली आहे म्हणून किंवा अनेक लोकांनी ती परंपरागत स्वीकारली आहे म्हणून कोणीही ती मान्य करू नये, तर स्वतःच्या सामान्य ज्ञानाप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे ती पटत असेल आणि योग्य वाटत असेल तरच ती स्वीकारावी. हा धर्म असे सांगतो की पुढे दिलेला अष्टपदरी विधायक मार्ग हा चांगले जीवन जगण्याचा एक मध्यम मार्ग आहे. त्यामुळे इतरांनाही सुख शांतीचे जीवन जगता येईल त्या मार्गाचे 8 पदर: योग्य समज, योग्य विचार, योग्य बोलणे, योग्य कृती, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य एकाग्रता आणि योग्य जाणीव असे आहेत. हा मध्यम मार्ग अध्यात्माचा नाही, कर्मकांडाचा नाही, पोथीनिष्ठ नाही, नास्तिकतेचा नाही, भोगवादी नाही, इंद्रिय दमनाचा नाही, दिखावेगिरीचा नाही, नैराश्यवादाचा नाही, आशावादाचा नाही, तर हा धर्म ज्ञान मार्गाचा आहे. हा मध्यम मार्गी धर्म माणसाची दुःखापासून सुटका करतो. या जगात माणूस त्याच्या पूर्वजांनी जी पापे केलेली असतात ती फेडण्यासाठी दुःख भोगत असतो. यावर बौद्ध धम्माचा विश्वास नाही. उलट बौद्ध धम्म असं सांगतो की प्रत्येक माणसाने त्याच्याच चांगल्या किंवा वाईट कृत्याचे फळ भोगत असतो. स्वतःच पूर्णपणे त्याच्या दुःखाला किंवा सुखाला जबाबदार असतो. जो माणूस नेमास्तपणाचा मध्यम मार्ग स्वीकारून जीवन जगतो तो निसंशयी खऱ्या अर्थाने सुख शांतीचा अनुभव घेतो. तसेच स्वतःच्या वासनांचा गुलाम न बनता एक आदर्श जीवन जगू शकतो आणि जीवनातील शांती आणि सहजीवनाला हातभार लावू शकतो. डॉक्टर भदंत केशरी धम्मानंद नायक महास्तवीर यांनी अनेक पुस्तकांमध्ये आपले विचार मांडले आहेत. या पुस्तकातूनच अभ्यास करून शब्दाची मांडणी करून हे मौल्यवान विचार बुद्धांचे या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. तर बौद्ध धम्म आहे तरी कसा याबाबत आपण यावर अल्पशा प्रमाणावर आज मांडणी केली आहे. पुढील भागामध्ये पुन्हा याच विषयावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. मागील भाग व पुढील भाग या सर्व भाग बघण्याकरिता आमचे विचार बुद्धांचे हे यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब व शेअर करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येतील. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की त्या कळवा. आम्ही त्या सूचनेचे अनुकरण करू. धन्यवाद.